मित्रांनो, शुभ दुपार. मी सतीश निमकर आणि आपलं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आम्ही निघालो आहोत दापोलीजवळ आसूद गावात असणाऱ्या केशवराज मंदिरामध्ये. तर आता आम्ही आसूद गावाजवळ आलेलो आहोत. बघा, इकडनं दापोलीवरून येणार रस्ता, इकडे पुढे रस्ता गेला हरणेकडे माझ्या मागे. तर आता इथून समोर रस्ता आहे 1 किलोमीटर केशवराज मंदिरकडे जाणारा. पुढे जाऊन आपल्या गाडी पार्क करायची आणि तिथून मग चालत चालत केशवराज मंदिरकडे जायचं आहे. तर चला जाऊया पटापट पुढे. तर हा दापोलीकडे जाणारा रस्ता आहे आणि हा केशवराज मंदिराकडे जाणार इथून फाटापुट. तर मित्रांनो बघा, आता आम्ही आसूद गावातून केशवराज मंदिराकडे गाडी घेऊनच आलो. रस्ता झालेला आहे. आम्हाला वाटतं चालत जावं आहे. चालत पण येतात लोक भरपूरसे, पण रस्ता असल्यामुळे आता आम्ही पूर्ण गाडी घेऊन आलो होतो. इथून पुढे पायऱ्या आहेत थोड्या. माझ्या मागच्या बाजूला पार्किंग दिसते, गाड्या उभ्या रिक्षा वगैरे. तिथंच आम्ही बाईक लावली आमची आणि तिथून पायऱ्या चढायला सुरुवात केली. खालून भरपूरशी लोक चालत येतात पायऱ्यांनी, जी गावात गाडी लावून येणारी. तर इथून पुढे थोडं चालायचं आहे. बघू ते किती चालायला लागते. ते फार चालू बघा, चालत चालत पुढे. तर बघा, केशवराज मंदिराकडे जाण्याकरता अशा कशा पायऱ्या सुंदर आहेत, पायऱ्या व्यवस्थित बनवल्या आहेत, त्यामुळे चालताना काही त्रास होत नाही. तर बघू इथून किती मंदिर. खालून जवळजवळ 300 पायऱ्या चढायला लागतात असं मी ऐकलेलं. आता पूर्ण बाईक इथपर्यंत येते रस्ता झाल्यामुळे आम्ही गाडी घेऊनच आलो. तर इथून बघू पायऱ्या किती चढाव्या लागतात त्या. ज्या ठिकाणी आम्ही आमची मोटरसायकल पार्क केली त्या पार्किंगपासून साधारण 60 ते 70 पायऱ्या वर चढल्यानंतर आपण केशवराज मंदिराच्या समोर येऊन पोचतो. समोर मंदिर आहे आणि मंदिराच्या आजूबाजूचा परिसर बघा. अतिशय सुंदर अशी नारळ सुपारीची झाडं आणि इतर जंगली उंच उंच झाडं. पूर्ण एकदम निरव शांतता इथे अनुभवायला मिळते. अगदी निसर्गाच्या सान्निध्यात आल्याचा पूर्ण अनुभव घेता येतो इथे. आणि ही शांतता अनुभवण्याकरिता प्रत्येकाने या मंदिराला एकदा तरी नक्की भेट द्यायला हवी. या उंचीने कमी असलेल्या दगडी दरवाजातून आपण मंदिराच्या प्रांगणामध्ये प्रवेश करतो आणि समोरच आपल्याला दिसते श्री लक्ष्मीकांत केशवराज मंदिर. अतिशय सुंदर असं मंदिर आहे. आणि मंदिराचा आजूबाजूचा परिसर बघा. मंदिराच्या शेजारीच एक छोटं तळं आहे, पाणी देखील आहे त्यात. जास्त मोठं नाही आहे, छोटंच तलाव आहे. समोर गोमुख आहे मंदिरासमोरच. तर बघा, आता पाणी भरण्याकरता चालू आहे गोमुखामध्ये. आणि वर डोंगर आहे मागच्या बाजूला, म्हणजे मंदिराच्या समोरच्या बाजूला. तिथूनच पाणी येतो, डोंगरातून झरा आहे. एकदम उंचावरून पाणी वाहत असं तर बांधलेलं आहे पूर्ण पाणी येण्याकरता रस्ता. त्यातूनच हे पाणी खाली येतं आणि खाली असलेल्या गोमुखातून ते बाहेर पडतं. तर मी आणि पार्थने देखील या गोमुखातून येणाऱ्या पाण्याखाली पाय धुतले आणि दर्शनाकरता मंदिरामध्ये निघालो. तर हा आहे केशवराज मंदिराचा सभामंडप. अतिशय सुंदर आणि भव्य दिव्य असा सभामंडप आहे. मंदिरामध्ये दर्शनाकरता देखील भाविकांची भरपूर गर्दी आहे. आणि हा समोर दिसत आहे गाभारा, आणि गाभाऱ्यामध्ये आहे केशवराजाची अतिशय सुंदर अशी मूर्ती आहे. चला आपण दर्शन घेऊया. अतिशय देखणी मूर्ती आहे. गाभाऱ्याच्या दरवाजावर गणपतीची मूर्ती आहे. या बाजूला एक मूर्ती आहे, या बाजूला देखील हनुमानाची एक मूर्ती आहे. चला तर असे सुंदर असं दर्शन झालं आहे मंदिरामध्ये. आणि मंदिराच्या समोरच बघा, इकडे एक दगडी तुळशी वृंदावन आहे आणि हे समोर आहे मंदिर. तर मंदिराच्या सभामंडपामध्ये आम्ही थोडा वेळ बसलो, निवांत बसलो आणि मग पुन्हा एकदा परतीच्या प्रवासाकरिता निघालो. अतिशय सुंदर आणि शांत परिसर आहे. एकदा नक्की आपण देखील भेट द्यायला हवी या मंदिराला. चला तर मित्रांनो, आता हा व्हिडिओ देखील आपण इथे संपवूया. आवडला तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.